स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सन्मान परिषद मोहपाडा तालुका खालापूर जिल्हा रायगड। नागरिकांनी भारतीय संविधान समजून घेणे गरजेचे। शीतल यशोधरा खालापूर दिनांक 12 भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी तसेच 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मोहपाडा खालापूर जिल्हा रायगड येथे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरी देखणे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते। तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर अनुप्रिया खोबरागडे, माननीय शीतल यशोधरा, माननीय हृदयमानव अशोक यांनी मार्गदर्शन केले। तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट रुपाली हरण शिकारी या उपस्थित होत्या। संविधानामुळे आपल्याला हक्क अधिकार मिळालेले असून नागरिकांना संविधान समजून घेणे फार गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी संविधान संवादक शीतल यशोधरा यांनी केले। तर विविध जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने संविधान सन्मान परिषद आयोजित करून संविधानाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करीत असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरीशभाई देखणे यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून विविध मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी संविधान योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते श्री सागर वाघमारे यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे कोकण प्रदेश संघटक श्री विजय हरण शिकारे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री संदीप नामदेव कांबळे व महिला अध्यक्ष खालापूर तालुका सौ अश्विनी जाधव यांनी केले। तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय श्री कृष्ण पारंगे, माजी सरपंच वासंबे, सौ कांचनताई पारंगे, माजी सभापती खालापूर, श्री अशोक शेठ पारंगे, उद्योजक श्री रघुनाथ कांबळे, श्री हसुराम कांबळे, श्री अशोक पाटील हे उपस्थित होते। यासोबत स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे श्री संदीप पालवे, राज्य सदस्य श्री राहुल शेट्टी, अध्यक्ष नवी मुंबई, श्री तुषार गायकवाड, जिल्हाध्यक्ष श्री विनोद हिवराळे, उपाध्यक्ष RKSS श्री आकाश जाधव, श्री संजय हरण शिकारी, श्री विकास शिंदे, संपर्क प्रमुख खेड, श्री सोनू काळे, IT सेल श्री विशाल उगडे, श्री सुनील डबडे, श्री संदीप हरण शिकारी, श्री संदीप कदम, श्री धनेश शिवशरण इत्यादी उपस्थित होते। धन्यवाद। कुठल्याही पक्षाचं नाव न घेता आशिष जाधव साहेब यांचं या ठिकाणी आभार मानतो। त्यांनी जो विद्यालय आम्हाला मार्गदर्शन केलं, पहिली वेळ आपल्या कारणाने त्यांनी खूप चांगली मदत केली, कोणाचे नाव टाकायचे नाही यासाठी जे सहकार्य केलं त्यांचेही आभार। प्रत्येक वेळेस ठामपणे त्यांची प्रखर मत आमच्या सकाळी हॉलवरती बॅनर लावण्यापासून प्रत्येक गोष्टीला मदत करण्यासाठी आपल्याला सोनवणे काका यांनी ही खूप मदत केली। वेळेला येऊ शकले नाही त्यांची यासाठी आभार मानतो। सुट्टीला पंचायतीचे दुर्ग्राम पंचायत सदस्य दीपक कांबळे काका उद्याचार्य आहेत, त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिला आणि शेवटपर्यंत आमच्या सोबत सगळे जे मान्यवर आहेत त्यांनी या कार्यक्रमाला पुढे हजेरी लावली। असे सगळे मान्यवर त्यामध्ये डॉक्टर अनुप्रिया गायकवाड गोराखेडकर यांचेही मनपूर्वक आभार मानतो। त्यावेळेस प्रथम मी संविधानाचं जे महत्त्व सांगितलं त्या दिवशी त्यांच्याबरोबर वार्ताहर मंडळी मॅडम तुमचाही कार्यक्रम आमच्याकडे व्हावा आणि कार्यक्रम केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की मला वाटतं तर एवढा लवकर वेळ येईल, त्याच्या शीतल यशोधरा मॅडमचं मनपूर्वक आभार। सुट्टीला वेळात आलेले उदय अशोक साहेब यांचेही मनापासून आभार। कुटुंबात व्यस्त असताना नातवांचं त्यावेळेस
त्याच्यावर फिरण्याचं आणि संध्याकाळी फिरण्याचं टायमिंग असेल असे आपले कामगार बाबू आणि जी वेळात वेळ दिला मला त्यासाठी त्यांचीही मनपूर्वक आभार. ज्या लोकांना आमंत्रण देऊन जे आले नाही त्यांचेही आभार. ज्या माझ्यामुळे फोन करून ते दिले काही कामानिमित्त बाहेर आले ते कामानिमित्त येऊ शकले नाही अशाही सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. सोबतीला माझे परिवार माझे वडील श्री कार्तिक संस्था हरशिकारे माझे सुनीला हरशिकारे त्या सोबतीला माझी बहिणी प्रभादेवी हरशिकारे माझे बापू शांताबाई हरशिकारे सोबतीला आमचे जावई सुनील गवडे हे सगळ्यांनी सहकार्य आहे. आमच्या सौ रुपये कार्यक्रमाचं जे सभासद भाषण केलं ती खूप इच्छा होती की माझ्या त्यांनी काहीतरी करावं त्यांनी बोलावं. आज त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यासाठी सगळ्यात इथं आलेल्या त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जे सगळ्यात अजून एक नाव असं झालेलं आहे की जे जितक्या घरी जाणार होते तितक्या घरी प्रॉब्लेम होता तरी तिथे न जाता माझ्या कार्यक्रमाला ज्यावेळेस महाराष्ट्राला भिडेवाडा माहिती नव्हता, ज्या पुणे शहरामध्ये भिडेवाडा आहे त्या पुणेकरांना भिडेवाडा माहिती नव्हता, समुद्र दगडूशेठ हलवाई होता तो माहिती होता, पण रस्त्याला कोपऱ्यामध्ये असणारा भिडेवाडा तो माहिती नसता. तो भिडेवाडा माहिती करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माननीय हृदय मनाचे यांनी केलेलं आहे. एक लघु चित्रपट काढून वेरीज भिडेवाडा, बरोबर सर, वेरीज भिडेवाडा हा लघु चित्रपट त्यांनी काढला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तो त्या चित्रपटाने गाजावाजा केला आणि त्या चित्रपटाची दखल महाराष्ट्र सरकारला सुद्धा घ्यावी लागली. आज पुण्यामध्ये भिडेवाडा समाज तयार होत आहे. ते फक्त आणि फक्त हृदय मानव अशोक यांच्या लघु चित्रपटामुळे यांच्या सामाजिक कार्यामुळे होत आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाला प्रमुख महाराष्ट्र म्हणून लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय हृदय मानव अशोक हे आपल्यासमोर आपले मनोगत आणि काही कविता मांडणार आहेत. तर सर्वांसाठी एका जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. गोष्टी केलेल्या असतात आणि त्याची कदर आजही चळवळीच्या लोकांना नाही. आपण जे त्याचा सन्मान करतो कारण आपण संविधान होता पुरस्कार का देते सांगू का? कारण की आम्हाला वाटतं की सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये जी लोक कित्येक विचार भीमाने शुद्ध दिले, कित्येक विचार भीमाने शुद्ध दिले, शांतीचा संदेश आणि बुद्ध दिले, शांतीचा संदेश आणि बुद्ध दिले. पानं पलटून झाली, रात्र उलटून गेली, पानं पलटून झाली, रात्र उलटून गेली, तरी प्रकाश मात्र जाणवला नाही. अडाणी मनाचा साक्षरराव मारून तुझ्यातल्या हक्कांची पायमल्ली करत राहिला, संविधानातल्या नियमांचा अवमान करणाऱ्या भारतीय नागरिकांना. सफेद कपड्यांसमोर उतरे गेली, सफेद कपड्यांसमोर उतरे गेली आणि गल्लीतल्या पेठा गुंडाळत धार्मिकतेचं चुंबन घेत वाऱ्या करत राहिला, संविधानाचा अवमान करणाऱ्या भारतीय नागरिकांना. अच्छे दिन, मन की बात, डिजिटल इंडिया, अरे तुझ्या डोळ्यात अंतर्गत दुर्भेद तुला जाणवलीच नाही अजूनही. एक दिवस रक्तच रक्त रासावून जाईल आणि तू शोधत येशील संविधानातल्या मानवाला भारतीय नागरिकांना. माणूसा जिवंत नसल्यावर कुठल्या कल्पाखाली सदा द्यायची कुणी कोणती आणि कुणाला? माणूसा जिवंत नसल्यावर कुठल्या कल्पाखाली सदा द्यायची कुणी कोणती आणि कुणाला? की सांगायचं तुझ्या बापांना भारत माझा देश आहे की जाणून सारे धर्मापर्यंत वाचवायचं संविधानाला, हे तुला एकदा करून घ्यावंच लागेल. संविधानाला